पनवेलमध्ये पाण्यातल्या विषबाधेतून 7 गायींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भाजप आमदार विक्रांत पाटील विधान परिषदेत या धक्कादायक प्रकरणात लक्षवेधी मांडतायत। सिडको डम्पिंग ग्राउंडमधील विषारी रासायनिक द्रव्य आजूबाजूच्या तलावात पसरल्यामुळे ही विषबाधा झाली। बेजबाबदार सिडको अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली आहे। मृत्यू झालेल्या 7 गायींपैकी काही गायी गाभण असल्याची सुद्धा धक्कादायक माहिती आहे। एकूण 40 गायींपैकी 19 गायींना विषबाधेची लागण झाल्याचा दावा आहे। नागरिक क्षेत्राला लागून असलेलं डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी होते। सुशांत सावंत अधिक माहिती देतात। सुशांत, प्रसन्न सर, खरं तर हा धक्कादायक प्रकार आहे। विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत विक्रांत पाटील यांनी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आणला। काल सभागृहात त्याबद्दल ते बोलले। मी आता त्या स्पॉटवर आहे ज्या ठिकाणी खरं तर गायी मृत्यू पावलेल्या आहेत। त्या ठिकाणी जर बघाल तर हे डम्पिंग ग्राउंड आहे ज्या ठिकाणी संपूर्ण पनवेल शहराचा कचरा जो आहे तो टाकला जातो आणि इथेच एक तलाव होतं। त्या तलावात विषारी द्रव्य जो आहे तो गेला आणि त्यामुळे 7 गायींना आपला जीव गमवावा लागला। या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत जे खरं तर सध्या भयभीत आहेत, कारण इथे प्रदूषण वाढलेलं आहे, वास प्रचंड येतोय। आपल्या या गावचे सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, नेमकं काय प्रकार झाला आणि कधी ह्या गायी येतात? हे गायींचं कसं माहितीये का, आता गायी कसं सोडलं जातं पाणी पिण्यासाठी किंवा चरण्यासाठी। आता त्या आकस्मिक इथे आल्या 1 जानेवारी इथं आल्या आणि त्यांनी ताणलेल्या गाय आहेत, त्यांनी पाणी पिलं। पाणी पिल्यानंतर लगेच 1-2 मिनिटं म्हणा लागले तर एक गलत गेली। जसं ते पांडव कसे स्वर्गरोहणाला गेले होते आणि एक गलत गेला, तसं त्या गाया जवळजवळ 5 का 6 गाय ना 7 गाय असं जागीच बघता समोर बघता मेल्या होत्या। ज्यांच्या गायी खरं तर मृत्यू पावल्या ते आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, किती गायी होत्या आणि त्यातल्या आता 7 गायी? 17 गायी सोडल्या होत्या, त्यातून 7 गायी मेल्या दगावल्या। कधी ही घटना? 1 तारखेला 1 जानेवारीला। प्रशासनाला काही पत्रव्यवहार केलाय तुम्ही? इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना काही भेटला, त्यांच्याकडून काय तुम्हाला काय ना आता आम्ही काय आश्वासन देण्यासाठी साहेब इथं कोणच आलं नाही आम्हाला। आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही या गोष्टीसाठी बरेच वर्षापासून धडपडतो काय जेणेकरून या गोष्टीचे काहीतरी आम्हाला इथं या भेटावं, कारण आमच्या बोरवेलचा पाणी खराब झालंय साहेब। परत इथला प्रदूषण एवढा खराब झालाय का आम्हाला आता आपले मानव याच्यावर एवढा धोका आलाय का बाई गर्भवती राहत नाही आणि राहिले तर ते गर्भपात होत आहे। दुसरी गोष्ट जनावर आपली गायी बकऱ्या, आता मी स्वतः बकरी पालन करतो। 10 बकरी जर मी गाभण राहिल्या तर त्याच्यातल्या 6-7 तर अशाच गर्भपात होऊन जातात या चाऱ्यामुळे, इथल्या पाण्यामुळे। एवढे त्रास सुरू आहे तुम्हाला? हा जिथनं आता मला वाटतं 15-16 वर्ष झाले ना आम्हाला, तिथून हा त्रास जास्त झालाय आम्हाला। आणि आज आमची परिस्थिती अशी आहे का आम्हाला बोरवेलचं पाणी, हे माझे केस बघा, जसे केस सुद्धा राहत नाही या बोरवेलच्या पाण्यामध्ये, एवढा बेकार पाणी झालं ना। तर पहिला आता माझं वय आहे आता 40च्या आतमध्ये आहे मी, आणि माझी ही परिस्थिती आहे का तर या पाण्यामुळे। आज माझी मुलगी 10 वर्षाची आहे, तिचंही केस राहिले नाही, कशामुळे तर या पाण्यामुळे। प्रसन्न सर, हा खरं तर गंभीर प्रकार आहे। मी काही दृश्य दाखवतो ज्या ठिकाणी खरं तर काल या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला संरक्षक भिंत जी आहे ती बांधण्यात आलेली आहे। मात्र याआधी ही भिंत जी आहे ती पडलेली होती आणि त्याचं घाण पाणी जे आहे ते या तलावात जात होतं आणि त्यामुळे कुठेतरी इथल्या ज्या गायी होत्या ते पाणी प्यायला आले आणि त्यांचा मृत्यू झाला। जवळपास 19 गायी होत्या, त्यापैकी 7 गायींचा मृत्यू झालेला आहे आणि बाकीच्या गायींवर आता उपचार सुरू आहेत। प्रसन्न सर, आपण हे मुद्दे लावून धरणार आहोत। लोकांचे प्रश्न विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात लावून धरायला हवेत आणि हे मुद्दे महत्त्वाचे झाले पाहिजेत। पण चर्चा मात्र होते एखाद्या खासदाराच्या विचित्र भाषेची, पण हे सामान्यांचे प्रश्न आपण लावून धरू। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी।